हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17, श्लोक क्रमांक 2. न कदाचित जगत्यस्मिन् तत्त्वज्ञो हंत खिद्यति यत एकेन तेनेदं पूर्ण ब्रह्मांडमंडलम. भावार्थ: हंता तत्त्वज्ञानीला कधीही खेद होत नाही, कारण त्याच एकामुळे हे ब्रह्ममंडल पूर्ण आहे. ज्याला आत्मज्ञान झाले आहे, जो स्वतःच्या अंतःकरणात पोहोचला आहे, ज्याला योग प्राप्त झाला आहे, ज्याला एकत्वाचे ज्ञान प्राप्त झाले आहे, तो गर्दीत राहू नये, गर्दीच्या अतीत निघून जातो, जमावात सामील असूनही जमावाच्या पार होतो, सर्वात सहभागी होऊ नये, सर्वांपासून निराळा असतो. तत्त्वज्ञान जाणल्यामुळे ही कला त्याला प्राप्त झालेली असते. अशाला खेद करायची, वैषम्य वाटायची वेळ येत नाही. गर्दी, जमाव इत्यादीत प्रत्येकाला स्वातंत्र्य गमवावे लागते. त्याचा अनेक वेळा खेद होतो. प्रत्येकजण त्या गर्दीचाच, जमावाचाच एक भाग असतो. तरीही त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते, याचे अनेक वेळा वैषम्य वाटते. आपण आरामात एकटे बसलेले असतो आणि त्याच वेळी कोणीतरी टपकतो. अशा वेळी मन विषण्ण होते. अशा वेळी तेथे कोणीही असू नये अशी आपली अपेक्षा असते, परंतु आपली ही इच्छा मनातच राहते. आपण असत्य, खोटा आणि बेगडी अभिनय करत चेहऱ्यावर हास्य ओढून आणतो आणि आलेल्याचं स्वागत करतो. यातही येणाऱ्याकडून आपला काही मतलब साध्य होणार असेल तर आपण आपले व्यक्ती स्वातंत्र्य गमवायला तयार असतो. अशा स्वार्थाच्या वेळी वैषम्य वाटत नाही. बहुतेक लोक कोणाकडे जायचे असेल तर दूरध्वनी करून, तसे त्याला विचारून त्याची गैरसोय होणार नाही याची खात्री करत नाहीत. अचानक हजर होतात. काळ वेळ याचेही भान ठेवत नाहीत. दुपारी 12-1 वाजता येतात आणि वर चहा पितात. दुपारी 2-3 वाजेपर्यंत गप्पा मारतात. अशा वेळी त्या यजमानाची फार पंचाईत होते. माणसाने तत्त्वज्ञान जाणून एकटेपणाची सवय करून घ्यावी, कारण एकटेपणात अहंकार क्षीण होतो, निष्प्रभ होतो. येथे अन्य कोणीही नसल्यामुळे अहंकार दाखवणार कोणाला? अहंकाराला कोणीतरी प्रेक्षक असावा लागतो, श्रोता असावा लागतो. एकटेपणात खेद करावा असेही काही घडत नाही, कारण खेद करायला तेथे आपले आपणच असतो. जेव्हा दुसरा कोणी असतो तेव्हा निराळ्या मताचा प्रश्न येतो. मग अहंकाराला व्यक्त व्हायला मजा येते. दुसरा उपस्थित आहे म्हणून भोग उपभोग आहेत, लांडी लबाडी आहे, असत्य मतलबी आचरण आहे. अन्यथा भोगांचे कारण नाही, फसवाफसवीची गरज नाही. पाहणारा कोणीतरी आहे म्हणून आपण नकली वागत असतो. तसे नसेल तर आपण फार प्रामाणिक आचरण करू, पूर्ण नैसर्गिक वर्तन करू, परंतु दुसऱ्याच्या उपस्थितीमुळे तसे होत नाही. आपण अयोग्य वागतो, दुर्वर्तन करतो. यामुळेच आपले भोग वाढत जातात आणि आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. अष्टावक्र मुनी सांगतात की तत्त्वज्ञानीला कधीही खेद होत नाही, कारण त्याच एकामुळे हे ब्रह्ममंडल पूर्ण आहे. ज्ञानी तत्वाने जाणतो की येथे एकाचाच पसारा आहे. तो स्वतः त्या एकाचाच अंश आहे. दुसरा आणि तो एकच आहेत. येथील पसारा त्याच्यामुळेच आहे. तो त्या पसाऱ्याचाच एक भाग आहे. तो दुसऱ्यापेक्षा निराळा नाही आणि दुसरा त्याच्यापासून भिन्न नाही. हा पसारा सारे ब्रह्ममंडल व्यापून आहे. अथपासून इथेपर्यंत त्याच एकाने हे ब्रह्ममंडल सुरू करून पूर्ण केले आहे. त्याने स्वतःच हे ब्रह्ममंडल व्यापलेले आहे. मग येथे खेद कोणाचा करायचा? खेद कोणाकडे करायचा? आपलेच दात आणि आपलेच ओठ. चावा कोणाचा घ्यायचा? स्वतःच स्वतःला कसे चावणार? ब्रह्मांडात एकच एक तत्व आहे याची प्रचिती येते. ओम तत्सत्वम असी याचा अर्थ जाणला जातो.
आचरणात उतरतो मग दुजा असला तरी फरक पडत नाही. आपण त्यातच राहून त्यापासून दूर असतो. केंद्रही आपण आणि परिघही आपण. हरिओम.